दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत वेगवान घडामोडी होत असतानाच बारामतीमध्ये शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले. बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमासाठी अदानी बारामतीमध्ये दाखल झाले. यावेळी अदानींच्या स्वागताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रोहित पवार सुद्धा पोहोचले. आमदार रोहित पवार यांनी यावेळी अदानी यांच्या कारचं सारथ्य केलं, तर बाजूला अजित पवार बसलेले होते आणि यानंतर ताफा विद्या प्रतिष्ठानकडे निघाला. यावेळी अवघ पवार कुटुंबीय अदानींच्या स्वागताला हजर होतं. अदानी यांनी 2022 मध्ये बारामतीला भेट दिलेली होती, जिथे त्यांनी विज्ञान आणि नवोन्मेष क्रियाकलाप केंद्राच्या उद्घाटनामध्ये भाग घेतलेला होता. और इस मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि बहिणींसारखे आहेत. कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते, तर मी या भावाला सांगते. कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला. मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है. पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण का गौतम भाई च्या सुरुवातीपासून जे संघर्ष आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून फार जवळून पाहिलेला आहे. बहुत कम लोगों को पता है कि आपकी शुरुआत कैसी हुई है. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते. लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात. परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते. दुनिया भर में कुछ ऐसे स्थान होते हैं जो केवल नक्शे पर बिंदु नहीं होते, वे प्रगति, परिवर्तन और असीम संभावनाओं के जीवंत प्रतीक बन जाते हैं. एंड बारामती stands as a symbol of one such transformation with a limitless potential, all made possible by the vision of an extraordinary leader. I call my mentor Shri Sharad Chandra Pawar.